अर्थमंत्री महोदयांनी देशाचे बजेट सादर केले की काही प्रादेशिक राज्याचे बजेट सादर केले, हे मलाच नाही तर इथं बसलेल्या अनेक सदस्यांना त्याचा प्रश्न पडला आहे, कारण त्यामध्ये स्पष्टता सुद्धा आहे। अध्यक्ष महोदय, 2025-26 चे बजेट सादर केले, त्यावर देशाच्या भविष्याची चर्चा सुद्धा करणं गरजेचं आहे। अध्यक्ष महोदय, सरकारने विविध योजनांवर घोषणेचा पाऊस पाडलेला आहे, मात्र वास्तविकता वेगळी आहे। अध्यक्ष महोदय, सामाजिक न्याय, शिक्षण, बेरोजगारी, आरोग्य, कृषी, औद्योगिक विकास या संदर्भातील या सर्व समान घटकांना महत्त्व देऊन देशाचं बजेट बनवायला पाहिजे, ते तसं दिसून येत नाही, म्हणून त्याचा विरोध करण्यासाठी मी उभा आहे। अध्यक्ष महोदय, आपण जगातील तिसऱ्या अर्थव्यवस्थेचे स्वप्न पाहत आहोत, परंतु अध्यक्ष महोदय, हे स्वप्न साकार होणार नाही, कारण देशाच्या अर्थव्यवस्था ही ग्रामीण भागात आहे आणि ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेत शेतकरी आणि कष्टकरी हा महत्त्वाचा घटक आहे, योग हा महत्त्वाचा घटक आहे, परंतु या अर्थसंकल्पात या घटकावर पूर्णतः दुर्लक्ष केलेलं आहे। अध्यक्ष महोदय, आपल्या पंतप्रधानांनी 2014 साली सांगितले होते शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करू, परंतु अध्यक्ष महोदय, आतापर्यंत ते उत्पन्न कसे दुप्पट करू हे आजपर्यंतही सांगितलं गेलं नाही। अध्यक्ष महोदय, मी वास्तविक स्थिती मांडतो, मला 2014 साली एकरी 11 क्विंटल कापूस झाला होता, पण या वर्षी अध्यक्ष महोदय केवळ 8 क्विंटल कापूस झाला आणि आपल्या बजेटमध्ये सांगितलं गेलं आहे की 5 वर्षाच्या कापसाच्या 5 वर्ष वाढीचा कालबद्ध उत्पन्न वाढीचा कालबद्ध कार्यक्रम दिलेला आहे, पण कसा दिलेला आहे हे काही सांगितलं गेलं नाही। अध्यक्ष महोदय, अंगणवाडी ते उच्च शिक्षणापर्यंत कुठलीही भरीव तरतूद नाही। अंगणवाडी सेविकांना अंगणवाडी सेविकांचा पगाराचा प्रश्न आहे, शिक्षक भरती नाही, पुरेशा वर्गखोल्या नाहीत, शिक्षणाकरता मूलभूत सुविधा नाहीत, मात्र उद्याचा सशक्त भारत उभं करण्याचा आपण स्वप्न पाहता, उद्याचा भारत सशक्त भारत कसा उभा राहील। अध्यक्ष महोदय, आजही आपण 80 करोड लोकांना फ्री अन्नधान्य देतो, ही अभिमानाची गोष्ट नाही। अध्यक्ष महोदय, आपण कसा श्रीमंत भारत करू शकू अशा। अध्यक्ष महोदय, काल पंतप्रधान महोदयांनी 25 करोड लोकांना गरिबीच्या वर आणले असे सांगितले, त्याचे विश्लेषण केले नाही। अध्यक्ष महोदय, 25 करोड गरिबीच्या वर आणले, 80 करोड लोकांना अन्नधान्य दिले, हे झाले 105 करोड, आणि मग 35 करोड लोक देशातले काय, त्याची स्थिती काय आहे असं पंतप्रधानांनी त्या 35 करोड लोकांची स्थिती सांगितली नाही। अध्यक्ष महोदय, आजही रोजगार हमीचे पैसे, कामाचे पैसे न मिळाल्यामुळे माझ्या मेळघाटमधील युवकांना आत्महत्या केली, ही वस्तुस्थिती आहे। अध्यक्ष महोदय, म्हणजे मनरेगाचे पैसे जर, मजुरीचे पैसे जर मिळत नसेल तर देशाची आर्थिक परिस्थिती काय आपल्याला सांगता येईल। अध्यक्ष महोदय, पुन्हा प्रधानमंत्र्यांनी काल परवाच्या भाषणात जे काही आकडे दिले ते म्हणजे कोणा एजन्सीकडून घेतले, त्यांनी काय केलं, कुठलं निरीक्षण केलं, काय हे मला कल्पना नाही, पण हास्यास्पद असे आकडे आहेत। देशाचे पंतप्रधान म्हणाले 4 करोड लोकांना घरे दिले, 2022 पर्यंत सर्वांना घरे देणार होते, पण गेल्या 11 वर्षात फक्त 4 करोड घरे दिले, आणि किती घर बाकी आहेत हे सुद्धा सांगितलं गेलं नाही। अध्यक्ष महोदय, पुढे प्रधानमंत्री असे म्हणतात की 12 करोड शौचालय दिले, त्याचं विश्लेषण नाही। शौचालयाचं टार्गेट किती होतं त्याचं विश्लेषण नाही। पुढे त्यांनी सांगितलं 12 करोड लोकांना नळाद्वारे पाणी दिलं, त्याचं विश्लेषण नाही। कोणाला देणार होते, कसे दिले हे सांगितलं नाही। 10 करोड लोक वेगवेगळ्या योजनेचे चुकीचे लाभार्थी आहेत, त्यामुळे ते शोधले आणि 3 लाख करोड पैसे वाचले म्हणतात। अध्यक्ष महोदय, मी हे माहितीच्या अधिकारात मागणारच आहोत की कसे पैसे वाचले म्हणून, त्यांनी विश्लेषण दिलं नाही। अध्यक्ष महोदय, स्वच्छ भारत योजनेअंतर्गत 2,03,00,000 करोड रुपयाचा कचरा एकूण सरकारी तिजोरीत जमा पैसे झाले असे सांगितलं। अध्यक्ष महोदय, त्याचं विश्लेषण नाही। आयुष्यमान भारत योजनेमध्ये 1,20,00,000 करोड लोकांचे पैसे वाचले, ते कसे पैसे वाचले हे सांगितलं गेलं नाही। अध्यक्ष महोदय, जनऔषधीमुळे 30,000 करोड रुपये लोकांचे वाचले, ते कसे वाचले हे सांगितलं नाही। अध्यक्ष महोदय, घराची स्वच्छता राखल्यानं
स्वच्छता अभियान राबवलं आणि आपल्या घराची स्वच्छता राबवली, त्यामुळे 70,000 करोड लोकांचे पैसे वाचले. म्हणजे कुठले गणित आहे, कुठलं काय हे मला अजून समजलं नाही. मी म्हणून म्हणतो की माहितीच्या अधिकारात मी हे आकडे मागणारच आहोत. पण ते आणि त्या पलीकडे माती परीक्षण केलं, त्यामुळे 30,000 हेक्टरी 3,000 रुपये हेक्टरी लोकांचे वाचले, शेतकऱ्यांचे वाचले. म्हणजे अशी जी आकडेवारी आहे ती अध्यक्ष महोदय, माननीय प्रधानमंत्री महोदयांनी त्या दिवशीच्या भाषणात माननीय यांच्या तुमच्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणात ती व्यक्त केली. मी ही आकडेवारी कुठून आणली, कशी आणली हे काही त्याला आधार नाही. पण अध्यक्ष महोदय, आमच्या महाराष्ट्रात उल्हास एक अभियान सुरू केलं महाराष्ट्र सरकारनं. अध्यक्ष महोदय, त्याच्या मागे कोणाचं डोकं आहे काय आहे हे माहित नाही, पण निश्चितच महाराष्ट्र सरकारचं खाली डोकं वर पाय आहे हे म्हणण्यास हरकत नाही. त्याचं असं आहे अध्यक्ष महोदय, उल्हास या अभियानाचं जे 35 ते 70 वयोगटातील जे लोक आहेत त्यांना शोधून ते निरक्षर असतील तर त्यांना शिकवा, आणि जे विद्यार्थी वर्गात बसलेले आहेत, जे चिमुकले आहेत, ज्यांना शिक्षणाची गरज आहे, त्यांना शिक्षण देऊ नका. हे शासनाचं धोरण आहे. हे पाप करणारे महाराष्ट्र सरकार पाप करणं चालू आहे अध्यक्ष महोदय. कारण वर्गातल्या विद्यार्थ्यांना शिकू नका आणि बाहेरच्या 35 ते 70 वयोगटातील लोकांना त्यांचं सर्वे करा आणि शिकवा, ही अशी पद्धत आहे. त्यामुळे सरकार, अध्यक्ष महोदय, आपले प्रधानमंत्री विश्वगुरु होणार आहे म्हणते, पण ही मोठी अडचण आहे. ही मोठी अडचण आहे की आज जर विद्यार्थ्यांना शिकवत ना, जर निरक्षरांना शिकवत असाल तर ही फार मोठी अडचण आहे अध्यक्ष महोदय. म्हणून विश्वगुरु पाहण्याचे स्वप्न आपले इथेच थांबणार आहेत अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, केंद्रीय 2025-26च्या केंद्रीय अर्थसंकल्पातील सामाजिक कल्याण निधी वाटपाच्या मूल्यांवर मी बोलू इच्छितो अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, अनुसूचित जाती जमातीच्या विकासापासून वंचित ठेवणारे हे केंद्राचं बजेट आहे अध्यक्ष महोदय. राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीबाबत म्हणतात, लोकांच्या सामाजिक व आर्थिक जीवनात रक्तवाहिनी मार्गाने क्रांतिकारक बदल घडवून आणणारी राज्य पद्धती म्हणजे लोकशाही. अध्यक्ष महोदय, राजकीय लोकशाहीचे रूपांतर सामाजिक लोकशाहीत त्वरित झाले पाहिजे असे बाबासाहेब सांगत होते. अन्यथा लोकशाहीला धोका पोहोचू शकतो, ही वस्तुस्थिती आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, संवैधानिक कर्तव्याचा भाग म्हणून संविधानाच्या भाग 4 मधील अनुच्छेद 36 ते 51 नुसार नीतिनिर्देशाचे पालन करणे ही राज्याची जबाबदारी आहे अध्यक्ष महोदय. अनुच्छेद 46 हे शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक न्यायाचे तत्व अधोरेखित करतात अध्यक्ष महोदय. पण अध्यक्ष महोदय, 2025-26च्या बजेटमध्ये शोषित वंचित वर्गासाठी, बहुजन व अल्पसंख्याकांसाठी बजेटमध्ये योग्य तरतूद नाही आणि त्याच्या विकासासाठी निर्णयाची घोषणा होईल अशी अपेक्षा सुद्धा भंग झाली. अध्यक्ष महोदय, संविधान की बात विकास के साथ हा अजेंडा निश्चित करून त्या दिशेने काम इमानदारीने केले तर संविधानाचे ध्येय गाठू शकतो अध्यक्ष महोदय. पण सरकारचे प्रामाणिक प्रयत्न पाहिजेत अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, प्रामाणिक ध्येय उद्दिष्ट असेल तर शोषित वंचित वर्गाला आपण न्याय देण्याचे काम करू शकू. आमच्या हक्काचे बजेटमध्ये आमचा हक्काचा वाटा, आमचे शिक्षण, आमचे आरोग्य, आमची उपजीविका, आमचा रोजगार, आमची सुरक्षा, सन्मानाने जगणे, संविधानाने जे दिले ते आम्हाला या बजेटमध्ये दिसत नाही अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, बजेटवर बोलताना माझ्या मतदारसंघातील काही प्रलंबित आणि काही नवीन बाबी आहेत, त्या माध्यमातून सरकारला मी विनंती करणार आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, इंग्रजकालीन नॅरोगेज जी रेल्वे आहे मूर्तिजापूर अचलपूर, ज्याला आम्ही शकुंतला म्हणतो, ती रेल्वे ब्रॉडगेज करावी त्याकरता महाराष्ट्र सरकारने तरतूद सुद्धा केली आहे अध्यक्ष महोदय. त्याला तत्वता मान्यता देऊन ती सुरू करावी. नळगंगा वैनगंगा नदीजोड प्रकल्प लवकर सुरू करण्यात यावा. अमरावतीतील विमानतळाबाबत अध्यक्ष महोदय फार रंजक गोष्ट आहे. तारीख पे तारीख चालू आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष लवकर खत्म करणार आहोत, अन्याय करू नका. 1 मिनिट और खत्म करिए. तर मंत्री महोदय, उड्डाण मंत्री महोदयांनी यावर लक्ष घालून तो लवकर सुरू करावं. कापूस आणि संत्र्याची पिकं फार मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे सूतगिरणी तसेच संत्र्यावर प्रक्रिया करणारे उद्योग उभारावे. फिनले मिलचा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय.
अनेक युवकांनी आत्महत्या केली. त्यांचे जे पगार आहेत ते पगार सुद्धा राहिले. फिनले मूल चालू असल्यामुळे ते बेरोजगार झाले. चालू नसल्यामुळे म्हणून फिनले मूल सुद्धा चालू केले गेले पाहिजे. आणि विशेष म्हणजे अध्यक्ष महोदय, मेळघाट येथे पिण्याचे पाणी, रस्ते, वीज ह्या मूलभूत सुविधा करता ज्या काही वन विभागाच्या जाचक अटी आहेत त्या रद्द केल्या पाहिजेत. अध्यक्ष महोदय, अभिजात भाषेचा दर्जा दिला मराठीला. मराठीचं जे संमेलन आहे, मराठी संमेलन अखिल भारतीय, ते दिल्लीत आहेत. अध्यक्ष महोदय, गुमानला मराठी साहित्य संमेलन भरलं होतं. त्यावेळेस तत्कालीन रेल्वे मंत्र्यांनी 2 गाड्या मोफत दिल्या होत्या, रेल्वे गाड्या. आणि आज या सरकारनं मराठी भाषेला अभिजात दर्जा तर दिला, परंतु रेल्वे गाड्यांसाठी तिप्पटनं पैसे आकारले. आणि तिप्पटनं पैसे आकारले नाही तर वेटिंग चार्ज सुद्धा लागला. अध्यक्ष महोदय, महात्मा ज्योतिबा फुले म्हणत होते, समाज हे झाडे आहे, आपण त्याची फळे आहोत. या विचाराने प्रेरित होऊन आपण समाजातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असले पाहिजे, हा असा अर्थसंकल्प असला पाहिजे होता. अध्यक्ष महोदय, दिल को दिल से जोड़ना था. अध्यक्ष महोदय, दिल को दिल से जोड़ना था, एक ऐसा सिलसिला है, जो गरीब था वो गरीब हुआ, जो अमीर था वो अमीर हुआ. कारण या अर्थसंकल्पात सामाजिक कल्याण योजनेसाठी केलेले वाटप अपुरे व निराशजनक आहे. अध्यक्ष महोदय, हम बात करते हैं विकसित भारत की, हम बात करते हैं आत्मनिर्भर भारत की. पण अध्यक्ष महोदय, एनडीए सरकारला 11 वर्ष झाले, तरी पण एनडीए सरकार आजही विचारते 70 साल में कांग्रेस ने क्या किया. हिंदू खतरे में है, आनी बानी, बटेंगे कटेंगे, एक हो तो शेफ हो, याच्या पुढे गाडीच चालली नाही सरकारची. अजूनही शब्द ते वापरावे लागतात. अध्यक्ष महोदय, मी दाव्याने सांगतो, आणीबाणीचा नेहमीचा उल्लेख इथं होत असते सभागृहात. आणीबाणीला या सरकारचा आरएसएसचा पाठिंबा होता, हे मी दाव्याने सांगतो. अध्यक्ष महोदय, शेवटी आखिर ये बोलता मैं, जिंदा जा नहीं सकता और मरा हुआ आकर बता नहीं सकता, तो फिर किसने स्वर्ग और नरक बताया. अध्यक्ष महोदय, धन्यवाद. यही शब्द मेरा सुदामा प्रसाद जी खत्म करता और इसका पुरजोर विरोध करता और रुकता. माननीय सभापति महोदया, आपका आभार कि आपने मुझे बोलने का मौका दिया.